प्राजक्त स्वीट चिली आहे आणि मी अशी आहे फक्त चिली सॉस. त्यांनी सगळे फ्लेवर्स ऍक्टिव्हेट होतात, त्यामुळे डिरेक्टर मोहित टाकलं तरी जरा गरम आहे. मला ललित वाटतंय. आपला विषय येस येस मी आधीच देणार होते. मी आधीच देणार होते. ते सागरले आहे. 2 वर्षांनी आता रिलीज होतोय सिनेमा. आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय की अत्यंत प्रेमाने बनवलेली ही डिश आहे ती आता फायनली आम्हाला तुमच्यासमोर आणायची आहे. कारण आपण ते त्या धावपळीत आपण स्वतःकडेच बघायला विसरतो. तर मला वाटतं की तो एक दृष्टिकोन कदाचित तुम्हाला या सिनेमातून बघायला मिळेल आणि तुम्ही स्वतःला रिलेट करू शकाल. आपण जगत असताना आपलं मन कुठेतरी अडकतं, एखाद्या व्यक्तीत अडकतं, तर ते अडकणं म्हणजे प्रेम आहे का आकर्षण आहे, आपण आपल्या ॲम्बिशन्स फॉलो करताना काय करायला पाहिजे, तसेच अनुभव तुम्हाला हा सिनेमा बघताना मिळतील ह्याची मला पूर्णपणे खात्री वाटते. नमस्कार व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली सोगले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर. गेले काही दिवस काही ट्रेलर पाहिले, काही टीजर पाहिले आणि त्या सगळ्यांनी ना सोशल मीडियावर स्पाइस ॲप ॲड केलेला आहे आणि आय एम शुअर की आमच्या लाईफमध्ये, आमच्या एंटरटेनमेंटमध्ये सुद्धा तुम्ही स्पाइस अप ॲड करणार आहोत. सो मीडियम स्पायसीची टीम आली आहे आमच्या ऑफिसमध्ये. तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. हॅलो. हाय. सो काय नेमकं स्पाइस ॲड करणार आहात तुम्हीच सांगा. अरे खूप खूप गोष्टी आहेत आमच्याकडे आणि इतके कॅरेक्टर्स आहेत ना, वेगवेगळे मसाल्यांसारखे आहेत आणि ते सगळे कॅरेक्टर्स. म्हणजे पर्ण आहे, सागर आहे, सई आहे, मी आहे आणि याचबरोबर अजून बरेच गोष्टी आहेत जे तुम्ही ट्रेलरमध्ये पण बघितल्यात. आणि काही गोष्टी अशा आहेत, काही मसाले आम्ही असे लपून ठेवलेत जे तुम्हाला सरप्राईजेस असणार आहेत, जे तुम्ही फिल्म बघाल तेव्हा कळतील तुम्हाला. पण अशी मला वाटतं वेगवेगळ्या चवीची माणसं आहेत ही, ती त्यांचे फ्लेवर्स घेऊन या सिनेमात आली आहेत आणि असा एक 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 चांगला चवदार असा पदार्थ आम्ही तयार केलाय. तर तो तुम्हाला बघायला मिळेलच आता 17 जून पासून. वाट तर बघतोय आम्ही, कधी एकदा तर चाकतोय असं झालंय. सो पण कुठेतरी आम्ही पाहिलंय की जी हॉटेल इंडस्ट्री आहे त्याची अवतीभोवती आहे, तर हे दोघं जिथे शेफ आहेत, हा सई आणि सागर सुद्धा शेफ आहे, तिथे तू मात्र त्या शेफच्या मोल्डमध्ये मोडणारी नाही आहेस. तर हे सगळं शूट होताना वाटलं नाही का की अरे नाही, ह्यांची जी काय बॅरोमीटरमध्ये ट्रेनिंग झाली, सगळं झालं, तिथे असं वाटलं नाही का नाही यार मला पण हे सगळं करून पाहायचं? ऑफकोर्स वाटलं. म्हणजे मला खूपच फोमो झाला होता. म्हणजे मला असं वाटत होतं की सगळेजण काम करतायत, नवीन नवीन गोष्टी शिकतायत, चांगले शेफ्स होतात. म्हणजे आता हे दोघं आधी स्वयंपाक नाही करायचे, आता उत्तम स्वयंपाक, खूप स्वयंपाक करायला लागले. तर मला वाटायचंच, पण मी वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलं जे या दोघांनी आणि सईनी पण घेतलं नाही. सो मला एक वेगळी स्पेशल ट्रीटमेंट सुद्धा मिळाली जी त्यांना फोमो व्हावा अशी एक मी वेगळं शिक्षण मी घेतलं. पण हात तुझे शिवशिवत होते, हे हा खरं. तर माझं शिवशिवत होते काही काही काहीतरी करायला. बनवायचं. Of course. आणि सतत सीन्स मध्ये आमचे चालू असताना मध्ये मध्ये करणे हे तिचं एक काम सुरूच होतं. होतं. आणि बॅरोमीटर आणि हे आम्ही ऍक्च्युली जेव्हा आमचा जो दिग्दर्शक आहे मोहित, त्याचीच ती 2 रेस्टॉरंट आहेत. सो ती जेव्हा तयार होत होती तेव्हा तिथे फूड टेस्टिंगला जाणं, किचन मध्ये जाणं, काहीतरी करून बघणं, सर्व करणं लोकांना, हे आम्ही करायचोच. पण आत ऍक्च्युली काम करायला मिळावं असं मला वाटत होतं, पण ते अनफॉर्च्युनेटली नाही मिळालं. पण हा म्हणला तसं मध्ये मी लुडबुड करत होते. येस. सो तुम्ही दोघं प्रॉपरली ट्रेनिंग घेताना आम्हाला दिसल्या, तर किती म्हणजे ह्या आधी किचनमध्ये जाणं झालं होतं का इतकं? आणि आत्ता म्हणजे आधीच बिफोर गोईंग इन टू द किचन आणि आत्ता आफ्टर त्याच्यानंतर काय बदल झाले? ते बिफोर आणि आफ्टरचे असे हे असतात ना, हा तसंच ऍक्च्युली आय एम शुअर की कांदा कापण्याची टेक्निक सुद्धा आता बदलली. करेक्ट. बिलकुल 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 नाही. मला वाटतं हॉटेलच्या किचन मध्ये तर आम्ही कधीच गेलो नव्हतो. माझ्यानुसार, माहितीनुसार तुझं पण हे घरच्या किचन मध्ये तरी इतका वावर होता का? किचन मध्ये इतका वावर बिलकुलच नव्हता. लहानपणी वगैरे आईचा पदर धरून तेवढ्या वेळेस आई आई करत जेवढं जायचो तेवढंच, किंवा खाण्यासाठी जर काही गुपचूप चोरायला काहीतरी गेलो असेल तर तेवढं. आणि ते पण जर का सांगितलेलं एखादं काम असेल तर ते टाळण्याकडेच कल जास्ती असायचा आधीच्या किचन मध्ये. त्यामुळे खूपच नवीन असा अनुभव होता हा, वेगळाच. आणि हॉटेलमधलं किचन हे पूर्णपणे वेगळंच असतं. म्हणजे त्याला तुम्ही ते इमॅजिनच नाही करू शकत. तर हे एक नवीन जगच तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या चित्रपटाच्या निमित्ताने. आणि आम्हाला तर ते अनुभवायला मिळालं कारण आम्ही त्याचं रीतसर ट्रेनिंग घेतलं दोघांनी. सई पण होती आमच्याबरोबर. तर त्या सगळ्या शेफ्स बरोबर काम करणं, तेव्हा आम्हाला कळलं की केवढं टफ आहे हे जे प्रोफेशन आहे ते खूपच डिमांडिंग आहे, खूपच टफ आहे.
आणि एक या गोष्टी आपण विचारच करू शकत नाही, एवढ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. आपण तिथे हॉटेलमध्ये जाऊन फक्त ऑर्डर देतो आणि एक पदार्थ येतो, पण त्याच्या मागे केवढी मेहनत असते ती. मला वाटतं हॉटेलच्या किचन मध्ये काम केल्यानंतर बदल तू म्हणतेस तो असा झाला असेल की जेव्हा तो पदार्थ फायनली तुमच्या समोर येतो त्याच्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्हच बदललाय. म्हणजे हे माझ्यासाठी कोणीतरी कुक केलंय ही त्याच्यातली एक पर्सनल बाब त्याच्यामुळे ऍड झालेली आहे, विच इज व्हेरी व्हेरी फॅसिनेटिंग. मला माझ्यात एक बदल असा झालाय आता त्याच्यानुसार की मी हॉटेलमध्ये जर कधी गेलो आणि मी काही ऑर्डर केलं तर त्याला उशीर जरी झाला ना तरी मी पेशन्स मी शांतपणे त्याची वाट बघतो, कारण मला माहिती आहे मागे काय चालू असेल किंवा काय गोंधळ झाला असू शकेल. हे पण मी इमॅजिन करू शकतो की काय कोणी ऑर्डर दिली नसेल किंवा ऑर्डर सांगायला वेळ झाला असेल किंवा खूप त्याच्यामध्ये गोष्टी किंवा असतात. अजून एक तुला सांगू, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी डिश आली आणि त्यात समजा आपल्याला काही आवडलं नाही, फॉर एक्झाम्पल मीठ जास्ती झालंय किंवा एखादा पदार्थ कमी वाटतोय आपल्याला किंवा हे काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, तर ती सांगण्याची पद्धत बदलली. अगोदर जे होतं की आपण चिडायचोच कारण की आय एम पेईंग फॉर इट आणि मला ते माझ्या ह्याच्याप्रमाणे मिळालेलं नाहीये. पण आता ते कन्सिडरेशनचा मुद्दा हा जसा म्हणतो तसं तो झालाय की खूप गर्दी पीक आरसला आपण आता केलंय यार, त्यामुळे कदाचित काहीतरी झालं असेल, काही गडबड होऊ शकते. तुमच्या मध्ये जेव्हा तुम्ही शिकत होतात तेव्हा गोंधळ म्हणजे कापणं किंवा भाजणं असं सगळं काही झालं का? नाही, कापणं वगैरे असं छोटं मोठं होतच असतं आणि ते प्रत्येक शेफच्या आयुष्यात रोज होत असतं. म्हणजे एक दिवसाआड या सगळ्या गोष्टी होतच असतात. ते सिनेमातही आम्ही वापरले की बऱ्याचदा सीन मध्ये निस्सीमच्या बोटाला ते बँडेड आहे आणि ते सगळं आहे. काही काही मी सांगेन की आम्हाला काही काही जे सिक्रेट्स असतात ते पण आम्हाला कळलेत किचन मधले, की जे कदाचित चांगल्या पद्धतीने आम्ही वापरू शकू. म्हणजे आता जर मी हॉटेलमध्ये आपण गेलो आणि सगळ्यांनी मिळून जर इंडियनची ऑर्डर दिली तर मी मुद्दाम कॉन्टिनेंटलची ऑर्डर देतो, कारण मला माहिती आहे की इंडियनचे सगळ्यांनी जर ऑर्डर दिले तर तो शेफ एकच असणार आहे आणि त्याची शेगडी एकच असणार आहे, त्याच्यामुळे तो एका वेळेस सगळं नाही बनवू शकणार. त्याच्यामुळे यांचं यायला वेळ लागेल, पण कॉन्टिनेंटलची मी एकट्याने ऑर्डर दिल्यामुळे माझं लवकर येईल. ओके, प्रो झालायस म्हणजे तू या सगळ्या बाबतीत. सो मी आता पर्णाला विचारेन, बिकॉज हे तिघं शेफ आहेत, या तिघांनी तुला काही बनवून खायला घातलं का आणि हु इज अ बेटर शेफ? नाही नाही, असं मला एक निवडता येणं अशक्य आहे, कारण काय ते उत्तम स्वयंपाक करतात इथून तिघंही. पुढे पण तुला जायचं नाही, त्यांच्याकडे. नाही, म्हणजे हँड्स डाऊन इथे सागर बरोबर माझी कॉम्पिटिशनच नाही. स्वतः म्हणतोय मी स्वतः सांगतो, नाही, जो म्हणतोय ते बरोबर आहे. माझ्या हाताला चव आहे ही गोष्ट वेगळी. क्या बात आहे. नाही, पण त्या तिघांचे असे वेगवेगळे असेट्स आहेत. म्हणजे सागरचं कसं आहे की त्याला तो खूप आदरातिथ्य करेल, खूप प्रेमाने करेल आता, आणि तो 40-50 लोकांचं सुद्धा जेवण बनवू शकतो अशी त्याच्यात आता एक कपॅसिटी आहे. आजच त्यांनी सकाळी छान पोळी भाजी वगैरे केली होती. ललित कसं आहे, तो सिलेक्टिव्ह बनवेल, पण जे बनवेल ते उत्तम बनवेल. आणि सईचा तो असा एक ईज आहे, म्हणजे तिला ते आहे, तिच्या आतच आहे, ती खरंच चांगलं स्वयंपाक करते, पण ती बनवते ह्याचा ती असं काहीतरी बवाल नाही करणार, ते तिच्याकडनं सहज ऍट इज होऊन जाईल. तर त्या तिघांचे असे प्लस पॉइंट आहेत, पण हे स्पर्धा त्यांच्यात काही नाही. आणि पर्णचा प्रेमळ आहे. म्हणजे मला अनुभव आमच्या सिरियलच्या याच्यामधलाच एक किस्सा आहे की मी आजारी पडलो होतो खूप एक दिवस अचानक, आणि म्हणजे मला उचलून सागर अक्षरशः उचलून घेऊन गेलाय आणि मला इंजेक्शन्स वगैरे दिली गेली, आणि तरी शूट तर पुढच्या तारखा तर लागलेल्याच होत्या. मग मी जिथे हॉटेलवर होतो तिथे गेलो, तर तेवढ्या वेळात पर्ण घरी जाऊन तिने दाल खिचडी बनवून माझ्यासाठी गरम गरम दाल खिचडीच आणली होती ना, करेक्ट. तर ती घेऊन आली ती बरोबर. सगळे उत्तम शेफ आहेत, ह्या टीममधले सगळे ग्रेट स्वयंपाक. त्यामुळे कधी तुला किंवा इकडच्या कोणालाही जर का आमच्या घरी यायचं असेल कधी या प्रश्नाचं उत्तर मी ठरवणार. मी ह्या सगळ्यांकडे जाणार, मी खाणार आणि मी ठरवणार. होपफुली कधीतरी तो योग जुळून येईल. 2 आपल्या घरची रेस्टॉरंट. येस. सो हा योग नक्कीच जुळून येईल. सो येस, जसं आपण म्हणतोय की मीडियम स्पायसी हे नाव खूपच म्हणजे उत्सुकता वाढवणार आहे. त्या मागची जी पार्श्वभूमी आहे ती तर आम्हाला ट्रेलर बघून पाहिलं. पण तुम्हाला विचारलं की आयुष्य कसं हवं, मीडियम स्पायसी, खूप स्पायसी, की कसं हवं? मीडियम स्पायसी हवं, म्हणजे आणि ते असतंही आपलं असं मला वाटतं. म्हणजे ठरवून आता मी माझं आयुष्य स्पायसी करते किंवा फक्त गोड गोड असं एका फ्लेवरमध्ये आपल्याला जगताच येत नाही. म्हणजे आपल्याला तो आयदर बॅलन्स कुठेतरी साधावाच लागतो, की म्हणजे मला फक्त आयुष्यात आनंद होतोय तर दुःख कधीच होत नाही असं थोडीच होणार आहे. तसंच मला वाटतं की आपल्या म्हणजे या फिल्मच्या बाबतीत सुद्धा असं आहे की इतके वेगवेगळे फ्लेवर्स आहेत, इतके वेगवेगळे लेयर्स आहेत. म्हणजे चित्रपट फक्त फूड इंडस्ट्री विषयी आहे का,
तर तसं नाहीये. कारण काय, तो निस्सिमच्या कुटुंबियांविषयी पण आहे, त्याच्या प्रेमाविषयी पण आहे, त्याच्या घरच्यांविषयी आहे, त्याच्या मित्रांविषयी आहे. सो असे सगळे हे जे काही फ्लेवर्स आहेत ते एकत्र या सिनेमात आहेत. मीडियम स्पायसीचा एक वेगळा सुद्धा अर्थ आहे की म्हणजे एक डिसिजन न घेता म्हणजे सिटिंग ऑन द फेन्स असं सुद्धा, आणि जे अर्थात निस्सिमच्या बाबतीत आहे सुद्धा. कारण की त्याला ठरवता येत नाहीये प्रेमाविषयी की करिअर निवडू का प्रेम निवडू, रिलेशनशिप्सला कसं महत्व देऊ आणि फॅमिलीला. सो तो पण ही त्याची तारेवरची कसरत चालू आहे. पण ॲट द एंड ऑफ इट वी हॅव टू चूज मीडियम स्पायसी. आणि सो या दॅट इज द फ्लेवर. येस, निस्सिम म्हणजेच मला वाटतं की स्पायसी असावं, कारण तेच म्हणजे परत आम्ही सिनेमातून म्हणतोय की तो डिसिजन नाही घेऊ शकत आहे. तर स्पायसी याच्यासाठी की काहीही असलं तरी ते एक्स्ट्रीम असावं असं मला वाटतं. की मग ते मैत्री असली तरी ती एक्स्ट्रीम असावी, मग ते प्रेम असलं तरी एक्स्ट्रीम असावं, भांडण असलं तरी ते एक्स्ट्रीम असावं, असं मधलं काही नको. तर ते मधलं आपण खूप सेफ झोनमध्ये जाऊन निवडतो आणि ते जरा सेफ राहतो. तर मला खूप आवडतं की स्पायसी असावं. आता यांनी मीडियम स्पायसी सांगितले, ह्यांनी मी मीडियम नाही म्हणू शकत मीडियम म्हणजे आयुष्य गोड असावं असंच माझं म्हणणं आहे. आणि इतकं गोड खाणारा माणूस आहे आणि गोड वाटणारा माणूस आहे की मला ते गोडच असतं पाहिजे. अत्यंत गोड आहे, त्यामुळे गोड तो खऱ्या आयुष्यातही तितकाच गोड आहे. म्हणजे मी ऐकलंय फार की फार छान मित्र आहेस तू, फार सगळं, त्यामुळे त्याच्यासाठी ते गोड. सो आता आपण बोलतोच आहे मीडियम स्पायसी बद्दल, तर आमच्याकडे एक छोटासा गेम आहे. ओके, काही शब्द आहेत किचन रिलेटेड असतील, ते काही असतील, मसाले असतील, काय असेल. तुमच्या टीम मधून तुम्हाला, सही आता नाही आहे इथे, पण सहीला सुद्धा तुम्ही ते देऊ शकतात आणि ते का देते ते सांगायचं आहे. करूया पटकन. सो जसं मी म्हणाले तसं की आमच्याकडे काही शब्द आहेत, ह्या तिघांना मी ते दाखवणार आहेत. सो पहिला आहे गरम मसाला. सो कोण आहे तुमच्यातला गरम मसाला? ललित, अग्री? मला ललित आवडतं. मला गरम मसाला मोहित टाकळकर वाटतो, आमचा डिरेक्टर. कारण गरम मसाला हा कुठल्याही चिकनच्या डिशच्या सगळ्यात शेवटी पेरला जातो, ज्यांनी सगळे फ्लेवर्स ऍक्टिव्हेट होतात. त्यामुळे डिरेक्टर मोहित टाकळकर जर गरम मसाला. मला ललित वाटतंय. तुला मला हल्ली जे मेसेजेस येत आहेत इंस्टाग्रामवर आणि हे जेलस, वी आर व्हेरी जेलस आणि यू आर वर्किंग विथ ललित प्रभाकर असे जे येत आहेत, गरम गरम माल इज सिझल ललित प्रभाकर. ओके, सो पर्णला वाटतंय ललित आहे आणि सागर सेस की तुला काय, तुझं काय मत आहे? मला वाटतंय मोहित, म्हणजे तो आता म्हणतोय ते पटलं मला त्याच्या आधी नव्हतं असं पटलेलं आहे. ओके, सो मोहितला आपण एक त्यातल्या त्यात देऊन टाकू, बिकॉज त्यांना दोघांना असं वाटतंय. अच्छा, त्यांनी आता एक अननेसेसरीली टीम अप केलंय काही कारण. ठीक आहे, आता स्वतःलाच नाही म्हणणार ना. ठीक आहे, आपण आता नेक्स्ट बघूया. आता देऊ. ठीक आहे, मिरची पावडर. पण तिथे पटत होतं मला. सो आपण अर्ध अर्ध देऊया, म्हणजे थोडासा गरम मसाला मोहित आणि थोडासा गरम मसाला ललित. सिनेमा पण तसंच आहे. मिरची पावडर. मिरची पावडर. तिखट. सही नाही आहे म्हणून इकडे असं आहे. सईला मिरची पावडर. सई तू हे बघत असशील, आय एम शुअर. मी मिरची पावडर, झणझणीत मिरची पावडर. स्वीट चिली सॉस, कधी गोड कधी तिखट. मला वाटतं ही पर्ण आहे का? पर्ण चिली पण आहे पण स्वीट पण. सो पर्णाला आपण हे मी स्वीट चिली सॉस. कसं आहे की तिच्या त्या बाह्य स्वरूपावर जाऊ नका की ती फक्त गोड गोड आणि अशी तशी ती नाहीये. आणि ऍक्च्युली फिल्म मध्ये जर का तुम्ही बघितलं तर पर्णचं जे कॅरेक्टर आहे ते अत्यंत कणा असलेलं कॅरेक्टर आहे आणि तिने ज्या पद्धतीने ते प्ले केलंय ते सुद्धा अतिशय विशेष पद्धतीने तिने ते रंगवलं. आणि इट इज अ व्हेरी व्हेरी डिफिकल्ट कॅरेक्टर. कारण वर्करनी असं वाटेल की खूप स्वीट एक मुलगी आहे, पण आतमध्ये तिच्या जे चालू आहे ते तितकं गोड आहे का हे बघण्यासाठी आपल्याला सिनेमा बघावा. प्राजक्ता नेमकी कशी आहे? प्राजक्ता स्वीट चिली आहे आणि मी अशी आहे फक्त चिली सॉस. पर्ण अशी आहे, प्राजक्ता अशी. सो येस, नेक्स्ट इज लेमन ज्यूस. आंबट ज्यूस. हा, चटका. नेहा करेक्ट. नेहा जोशी भेळेवरचा करेक्ट. नेहा जोशी ही ललितची बहीण दाखवली आहे मीडियम स्पायसी मध्ये. सो तिचं पात्र हे खूप लेमन ज्यूसच्या जवळ जाणार आहे. नेहा आंबट तुझ्यासाठी आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, शुगर. गोड, अगदी गोड. आपला विषय. येस येस, मी आधीच देणार होते. मी आधीच देणार होते. ओके चल, गरम मसाला तू हे ठरलंय आणि आपण स्वीट चिली सॉस. आणि सईचं पण दे. मी हा, सईचं मिरची पावडर इज सई.
सई, आणि इथे lemon juice आपण imagine आता आहे. नेहासाठी धरूयात हा किंवा येस इथे तिला फोटोशॉप करा तुम्ही. येस सो हे सगळे स्पायसेस आहेत जे ॲडअप होऊन मीडियम स्पायसी आपल्या भेटीला येतोय. सो छान गप्पा टप्पा रंगल्या, गोड तिखट, मध्ये मध्ये गरम मसाल्यासारख्या स्पायसअप सुद्धा झाल्या. सो फायनली आफ्टर अ लॉंग वेट, जसं मी म्हणाले तसं की सिनेमा येतोय, काय सांगाल प्रेक्षकांना जाता जाता या निमित्त? सो मीडियम स्पायसी 2 वर्षांनी आत्ता रिलीज होतोय सिनेमा. आम्ही खूप आतुरतेने वाट बघतोय की अत्यंत प्रेमाने बनवलेली ही डिश आहे ती आता फायनली आम्हाला तुमच्यासमोर आणायची आहे. आणि 2 वर्ष ही जी काही झाली ती आपल्या सगळ्यांसाठीच खूप अवघड होती. आणि या निमित्ताने आता ही फिल्म येणार आहे तर ती प्लीज बघा. आत्ताच्या काळातली फिल्म आहे. तुम्हाला जसे ताटात आपल्या वेगवेगळे पदार्थ असतात, पुरी असते, श्रीखंड असतं, कोशिंबीर असते, भात असतो, आमटे ठेचा असतो, असे ह्या सगळ्या फ्लेवर्सनी जसं आपलं ताट बनतं आणि ते आपल्याला जेवायला आवडतं तसंच हा चित्रपट सुद्धा असणार आहे. तर नक्की बघा मीडियम स्पायसी 17 जूनला. ललित? रिलेशनशिप्स, मैत्री, प्रेम, काम, मला वाटतं या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यातल्या आणि याच्यामध्येच आपलं आयुष्य चालू असतं. पण हे सगळं करत असताना ती जी तारेवरची कसरत आहे, ती जी मीडियम स्पायसी म्हणूयात आपण तिला, तर ती काय आहे हे आपल्याला ते जगत असताना कळत नसतं बऱ्याचदा. कारण आपण त्या धावपळीत आपण स्वतःकडेच बघायला विसरतो. तर मला वाटतं की तो एक दृष्टिकोन कदाचित तुम्हाला या सिनेमातून बघायला मिळेल आणि तुम्ही स्वतःला रिलेट करू शकाल. भरपूर कॅरेक्टर्स आहेत ज्यांच्याबरोबर तुम्ही रिलेट करू शकाल. तर असा एक छान फ्रेश सिनेमा आम्ही घेऊन येतो मीडियम स्पायसी 17 जूनपासून. मीडियम स्पायसी ही एक रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म आहे. ही मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये घडणारी निस्सिम आणि त्याच्या कुटुंबियांची ही गोष्ट आहे. आपण जगत असताना आपलं मन कुठेतरी अडकतं, एखाद्या व्यक्तीत अडकतं, तर ते अडकणं म्हणजे प्रेम आहे का आकर्षण आहे, आपण आपल्या ॲम्बिशन्स फॉलो करताना काय करायला पाहिजे. आपल्याला जगताना अनेक वेळेला वेगवेगळ्या फ्लेवर्सचे अनुभव येत असतात, गोड तिखट तू म्हणलीस तसेच अनुभव तुम्हाला हा सिनेमा बघताना मिळतील ह्याची मला पूर्णपणे खात्री वाटते. आणि इरावती कर्णिक आणि मोहित टाकळकर ह्या दोघांनी म्हणजे इरावती कर्णिकनी लिहिलेला हा सिनेमा, अत्यंत स्ट्रॉंग स्त्री पात्र क्रिएट केलेला हा सिनेमा आहे. आणि मोहितच्या दिग्दर्शनाने जे हॉटेल इंडस्ट्रीकडे बघण्याचा एक ऑथेंटिक दृष्टिकोन आम्ही फिल्म शूट करायचा प्रयत्न ह्या सिनेमात केलेला आहे. त्यामुळे 17 जूनला तुम्हाला एक फ्लेवरफुल डिश आम्ही घेऊन आलोय, प्लीज चाखून बघा. नक्कीच. तो जसं मी म्हणाले की ह्यांचा सिनेमा भेटीला येतो, ह्या सगळ्यांनी सांगितलं, यांनी यांचं काम केलेलं आहे. आता प्रेक्षक म्हणून, सुज्ञ प्रेक्षक म्हणून आपल्याला आपलं काम करायचं आहे. तर सिनेमागृहांमध्ये जाऊन ह्यांच्या सिनेमाला गर्दी करायची आहे. ती फिल्म कशी वाटते, स्पायसी, गोड, गरम मसाला पेरलाय की नाही, हे सगळं यांना कळवा, आम्हाला सुद्धा कळवा. आणि हो, थँक्यू सो मच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल वी आर व्हेरी थँकफुल टू यू. थँक्यू. प्लेजर इज ऑल अस. थँक्यू सो मच. सी यू.